दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं संपूर्ण देश ढवळून निघालेला आहे। संपूर्ण देशामध्ये याची चर्चा होतीये। दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता। विद्यार्थी जखमीही झाले, पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे सरकारवरचा दबाव अनेक पटीने वाढलाय। आता प्रश्न एकच आहे, सरकार झुकेल का? राजधानी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या संसद मार्च नंतर सरकारवर दबाव वाढत चाललेला आहे। या आंदोलनामध्ये काल 20 तारखेला जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये ऊन पावसाची पर्वा न करता हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि नीट पेपर लीक प्रकरणामध्ये कठोर कारवाई करावी अशी मागणी ते करत होते। पण संसदेकडे निघालेल्या या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अडवलं, त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला, लाठीचार्ज केला। यात अनेक विद्यार्थी जखमी झाले। 15-16 वर्षांचे तरुण तरुणींना मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले। आणि जो व्यक्ती हे व्हिडिओ बघेल त्यांच्याकडून पोलिसांच्या मारहाणीवरून टीका केली जाते। सोशल मीडियावर एक प्रकारे लोकांच्या संतापाचा स्फोट झाला आहे, उद्रेक झाल्याचं दिसून येते। वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावरून उमटत आहेत, कारण विद्यार्थी हे शांततापूर्ण पद्धतीनं शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत होते, पण पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला। ज्यांच्या हातामध्ये फक्त बॅनर होते त्यांच्या हातावर नंतर जखमा दिसू लागल्या। त्यामुळे 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली। त्यानंतर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी सुद्धा जखमींची विचारपूस केली, त्यांची भेट घेतली। आता या सगळ्यामध्ये सरकारवरचा जो नैतिक दबाव आहे तो वाढू लागलेला आहे। याशिवाय फक्त विद्यार्थी जखमी झाले एवढंच नाही, तर त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण याच्यामुळे सरकारवरचा जो दबाव आहे तो आणखी वाढत चालल्याचं आपल्याला दिसतंय। विरोधी पक्ष सुद्धा एकवटलेला आहे, ते ऍक्टिव्ह झालेले आहेत। राजकारणाचे भीष्म पितामह मानले जाणारे शरद पवार यांनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली। त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षातले खासदार सुद्धा होते। सुप्रिया सुळेंनी सुद्धा जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके आणि इतर जे विद्यार्थी आहेत, आंदोलक आहेत, त्यांची भेट घेतली। त्याचबरोबर अखिलेश यादव असतील किंवा वेगवेगळ्या पक्षाचे विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते जंतर मंतरवर जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेत आहेत, त्यांना समर्थन देण्याचा प्रयत्न करतायत। आणि ज्या जंतर मंतरवर कालपर्यंत काही 100 विद्यार्थी दिसत होते परवापर्यंत, तिथं आता विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। हजारोंच्या संख्येने विद्यार्थी तिथं बसून आंदोलन करताना दिसून येत आहेत। हे झालं जंतर मंतर, जिथं मागील महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे। तिथलं त्या ठिकाणी आता या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय। विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होताना दिसून येत आहेत। याशिवाय आज जे नवीन संसद भवन आहे त्या परिसरामध्ये सुद्धा तणाव पाहायला मिळालेला होता। तिथं पीएम आवास आहे, म्हणजे देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं निवासस्थान त्या ठिकाणी आहे, आणि तिथं आज तणाव पाहायला मिळालेला होता, एक गोंधळ पाहायला मिळाला होता। कारण राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी यांच्यासह जवळपास 120 खासदारांनी पीएम निवास बाहेर ठिय्या मांडला। यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्रामधील खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक बडे नेते हे जमिनीवर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते। आणि त्यांचं हे जे आंदोलन आहे ते नेहमीसारखं 10-15 मिनिटांसाठी किंवा अर्ध्या तासासाठी नव्हतं, तर 3 तासांपेक्षाही जास्त काळ त्या ठिकाणी हे सर्व विरोधी पक्षातले जे नेते आहेत, खासदार आहेत, हे सर्वजण तिथं ठिय्या मांडून बसलेले होते, आंदोलन करत होते, घोषणाबाजी करत होते। आणि जी काही कारवाई झालेली आहे, विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला आहे त्याचा निषेध करत होते। आणि या व्यतिरिक्त सरकारवर टीका सुद्धा करत होते आणि राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून केली जात होती। अशा पद्धतीनं तिथं एक 2 ते 3 तासांपेक्षाही जास्त काळ असेल कदाचित, कारण 3:30च्या आसपास हे आंदोलन सुरू झालं होतं आणि 6-6:30 पर्यंत हे सर्वजण तिथंच बसून आंदोलन करताना दिसून येत होते। आणि यामध्येच राहुल गांधींनी ट्विटरवरून चलो पीएम भवनचा नारा सुद्धा दिला होता। पण त्याच वेळेला जेव्हा हे आंदोलन 2-3 तास चाललं त्याच्यानंतर तिथं मोठ्या संख्येने पोलीस पोहोचले आणि त्यांनी या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। जे खासदार काँग्रेसमधले जास्तीत जास्त खासदार आणि मोठे नेते दिसत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अक्षरशः त्यांना उचलून पोलीस नेत होते, अशी काहीशी दृश्य समोर आली। यावेळी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला होता, हे जे विरोधकांचं आंदोलन सुरू होतं त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामुळे एकूणच एक 2-3 तास पंतप्रधान आवासाबाहेर, म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर हे सगळं सुरू होतं। आणि त्याच्यामुळे असं म्हणता येईल की यामुळे सुद्धा विरोधकांनी जी आक्रमक भूमिका घेतली किंवा आक्रमक पद्धतीनं आंदोलन केलं, आणि त्यामध्येही काँग्रेस जो विरोधी पक्षातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, विरोधकांपैकी सगळ्यात मोठा पक्ष आहे, ज्यांचे खासदार जवळपास 99 खासदार आहेत, अशा या
काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी जमिनीवर बसून आंदोलन केल्यामुळे सरकारवर आणखी दबाव वाढल्याचं दिसून येते। आता हे झालं दिल्ली विषयीचं, कारण दिल्लीमध्ये सगळं घडत होतं। जंतर मंतरवर जिथं विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा वाढताना दिसून येतोय। दुसरीकडे जो एक संसद भवन परिसर आहे त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर हे सगळं खासदारांनी आंदोलन केलेलं होतं। मोठे नेते त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि तिथं काही काळ गोंधळाचं वातावरण सुद्धा दिसून आलं, कारण जसं मी सांगितलं पोलिसांनी या बड्या नेत्यांना उचलून नेल्याचं दिसून आलं होतं, ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। हे सगळं दिल्लीमध्ये आज दिवसभरात पाहायला मिळालं। पण देशातल्या म्हणजे हे दिल्लीचं झालंच, पण देशामधल्या इतरही भागामधून या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन मिळताना दिसतंय। त्यांना समर्थन देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे। याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लंडनमध्ये सुद्धा आंदोलन झालं आहे। लंडनमध्ये राहणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केल्याची काही दृश्य समोर आली आहेत। एकूणच विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाचं लोण आता पसरताना दिसतंय, त्यांना पाठिंबा वाढताना दिसतोय। महाराष्ट्रामधील मोठे नेते उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन या आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि ते आंदोलनामध्ये बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। त्याच्यामुळे हा फक्त आता विद्यार्थ्यांचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर तो राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी हा मुद्दा पोहोचलेला आहे। जेव्हा आंदोलन रस्त्यावरून संसदेत पोहोचतं आणि संसदेमधून जनमतात, तेव्हा कोणत्याही सरकारकडे त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं कठीण होतं आणि तसंच काहीसं आता सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे सरकारवर एकूणच सगळीकडून दबाव वाढताना दिसून येतोय। त्यामुळे आंदोलन प्रतिनिधी आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली। जेव्हा 20 तारखेला हे आंदोलन निघालेलं होतं, संसद मार्च निघाला होता, त्यावेळेला JP नड्डा आणि जे आंदोलकांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये चर्चा झालेली होती। पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत किंवा विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाहीये। सरकारकडून तसं अजून काही संकेत देण्यात आलेले नाहीयेत किंवा तसा निर्णय सुद्धा जाहीर झालेला नाही। पण इतिहास सांगतो, जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरतात तेव्हा फक्त आंदोलनं होत नाही, तर सत्तेची परीक्षा सुरू होते। 1974ची नवनिर्माण चळवळ असो किंवा JP आंदोलन, ज्याच्याविषयी आपण इतिहासामध्ये वाचलं असेल, किंवा मग मंडल आयोगानंतरचं विद्यार्थी आंदोलन असेल, विद्यार्थ्यांचा हा आवाज अनेकदा सरकारांना निर्णय बदलायला भाग पाडतो। आता तसाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या विद्यार्थी आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकेल का? याविषयी तुमचं मत नेमकं काय आहे? कॉमेंटमध्ये सांगा आणि या आंदोलनाचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी।